घोषणा झाल्यापासून भाजप आणि परभणी हिंगोली विधानसभेवर जावं लागले, काय सांगा? भारतीय जनता पार्टीची ताकद आता या परभणी जिल्ह्यात वाढलेली आहे. 99 मतदान भारतीय जनता पार्टीचं आहे आणि आमचंच स्वतः पक्षाच्या भारतीय जनता पार्टीचे म्हणणारे रत्नाकरराव गुट्टे साहेब हे त्यांचं मतदान 27 म्हणजे यशवंत सेनेचं आणि जनस्वराज्याचं जे आम्ही उभे केले ते 13 असे 139 मतदान भारतीय जनता पार्टीकडे आहे. त्यामुळे इथं दावा भारतीय जनता पार्टीचाच आहे आणि पहिली जागा ही भारतीय जनता पार्टीचीच होती. फक्त मधामध्ये एक वेळेस ही जागा शिवसेनेला दिलेली होती, पण आता इथं दावा भारतीय जनता पार्टीचा आहे. स्वतः मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान अंतर्गत रामभाऊ मार्गी ठाणे येथे प्रशिक्षण वर्गाच्या कार्यशाळेमध्ये सर्वांसोबत समोर प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब मागणी केलेली आहे की ही जागा भारतीय जनता पार्टीला सोडून घेण्यात यावी. पूर्ण ताकदीनिशी भारतीय जनता पार्टी ही जागा जिंकू शकते. ही जागा शिवसेनेकडे कशावर मिळाली तुम्ही? ही जागा मागच्या वेळेस जरी शिवसेनेकडे होती, पण त्यावेळेस एक शिवसेना होती, आता 2 शिवसेना आहेत. तर हे वरिष्ठ पातळीवर निर्णय आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब घेतील कोणाला सोडायची. पण ही जागा आम्ही भारतीय जनता पार्टीला सोडून घेण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करणार आहोत. शिवसेनेची ताकद कमी झाली असं म्हणायचं? शिवसेनेची ताकद कमी नाही, शिवसेनेचं मतदान कमी आहे. भारतीय जनता पार्टीचं मतदान 139 मतदान आहे. ते आमचे मित्रपक्ष आहेत, पण ही जागा भारतीय जनता पार्टीला सोडून घेण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत. त्या जागेवर मित्रपक्षामध्ये वाद निर्माण झाला नाही, कारण राष्ट्रवादी पण दावा करते, शिवसेना रनिंग असल्यामुळे दावा करते आणि तुम्ही नवीन मागणी करताय. नवीन मागणी नाही, आमची ताकद वाढलेली. 139 मतदान आमच्याकडे आहे. मागणी कशी तुम्ही नवीन म्हणायले? आणि आमच्यात काही मतभेद नाहीत. प्रत्येक पक्षाला अधिकार असतो, प्रत्येक पक्ष आपापल्या परीने मागणी करीत असतो. पण ही जागा जिल्हाध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचा सोडून घेण्यासाठी मी पूर्ण ताकदीनिशी आम्ही कामाला लागलो. स्वतः मुख्यमंत्री महोदयांची आम्ही भेट घेतली. सोमवारी किंवा मंगळवारी आदरणीय परभणी जिल्ह्याच्या सन्माननीय पालकमंत्री माननीय नामदार मेघनादिदी बोर्डीकर साकोरे, गंगाखेडचे आमदार रत्नाकररावजी गुट्टे, हिंगोलीचे आमदार तानाजीराव सावंत, जिल्हाध्यक्ष म्हणून मी आणि हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे, गंगाधरराव बोर्डीकर, संतोषराव मुरकुटे, आम्ही सर्वजण शिष्टमंडळ मुख्यमंत्री महोदयांची भेट घेणार आहोत आणि ही जागा भारतीय जनता पार्टीला सोडून घेण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहोत. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं 99 मतदान भारतीय जनता पार्टीचं आहे आणि जे स्वतःला भारतीय जनता पार्टीचं पहिलेपासून म्हणतात गुट्टे साहेब, हे भारतीय जनता पार्टीचं आहे. त्यांच्याकडे 27 मतदान आहे आणि स्वराज्य जनस्वराज्य जे पक्ष आहे त्याच्यावर जे आम्ही उभे केले ते 13 असे 139 मतदान भारतीय जनता पार्टीकडे आहे. त्यामुळे इथं दावा भारतीय जनता पार्टीचा आहे. आम्ही संख्याबळावरच बोललो ना. जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाला जर आदेश दिला 100% इच्छुक आहे. सर्वांची इच्छा आहे की बाबा काम करणारा कार्यकर्ता आमदार झाला पाहिजे, म्हणून आम्ही पण स्वतः मागणी केलेलीच आहे. आम्ही इच्छुक आहेत, मी स्वतः इच्छुक आहेत, गंगाधररावजी बोर्डीकर बी इच्छुक आहेत आणि संतोषराव मुरकुटे आमच्या या पक्षाकडून 3 जण आम्ही इच्छुक आहेत. सध्या वरिष्ठ पातळीवर जर निर्णय झाला आणि तुमच्या मनासारखा नसेल तर काय करणार? भारतीय जनता पार्टी ही विचारधारेवर चालते. आम्हाला अंतिम आदेश देवाभाऊचा असेल. देवाभाऊचे निर्णय घेतील मुख्यमंत्री महोदय, ते आम्हा सर्वांना मान्य राहील. किंतु परंतुचा विषयच नाही भारतीय जनता पार्टीमध्ये. एकदा वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिला, आम्ही पूर्ण ताकदीनं त्यांचं काम करू, त्यांना निवडून आणू. महायुतीमध्ये कोणाला जागा सोडली तरी. पण प्रमुख दावेदार जिल्हाध्यक्ष म्हणून ही जागा भारतीय जनता पार्टीला सोडून घेण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावणार आहे.